सध्या ना गिग इकॉनॉमीची खूप चर्चा आहे. तर गिग इकॉनॉमी भविष्यात वाढत जाईल असं वाटतं तुम्हाला? काय फ्युचर असेल हां, याचं? नक्की नक्की वाढेल. माननीय मोदीजीच्या नेतृत्वामध्ये आणि माननीय देवेंद्रजी नेतृत्वामध्ये आता आपण कोणी भारताने रोखू शकत नाही. जे काही हा लोकांना समजमध्ये येतील ने लोक आपला त्याप्रमाणे आपला प्लॅनिंग करतील ते नक्की सक्सेस होतील. आपली भारताची इकॉनॉमी आपण विश्वगुरूमध्ये चौथा नंबर, तिसरा नंबर 1-2 वर्षामध्ये नक्की जाणार आहे. मला असं वाटतं की जेव्हा आपण स्किल लेबर किंवा स्किल डेव्हलपमेंट याच्याबद्दल बोलतो तर शाळांमध्ये सुद्धा तुम्हाला असं वाटतं का? काय होतं ना शाळांमधला अभ्यासक्रम म्हणजे असं वाटतं कॉलेजमध्ये गेल्यानंतर किंवा कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर जे आपण शिकलो त्याचा काय उपयोग झाला? म्हणजे इट हॅज टू रिलेट समवेअर. तर तुम्हाला असं वाटतं की आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये देखील पोर्शन असेल, आपला अभ्यासक्रम असेल, तर त्याच्यामध्ये देखील काही प्रमाणावर आता बदल घडण्याची आवश्यकता आहे, अमेंडमेंट झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? कारण आपण चीनकडे बघतो, सिंगापूरकडे बघतो, व्होकेशनल एज्युकेशनकडे बघतो. तर अशा पद्धतीनं भारताने देखील ह्या आता एज्युकेशन या सेक्टरमध्ये देखील थोडं रेव्होल्यूशन आणण्याची आवश्यकता आहे, बिकॉज दॅट विल लीड टू द स्किल लेबर किंवा स्किल डेव्हलपमेंट पुढच्या लगेच काही वर्षांमध्ये. नाही, आपला म्हणणं बरोबर आहे. ते जी एज्युकेशन पॉलिसी माननीय प्रधानमंत्रीजीने यावेळी न्यू एज्युकेशन पॉलिसी सुरू केली आहे, त्यामध्ये स्किलवर फार भर आहे. लोकल लँग्वेजवर पण फार भर आहे. ते लोकांची काय मनामध्ये ने देशाची काय रिक्वायरमेंट ते चांगली ओळखता नवीन त्याप्रमाणे ते पॉलिसीच्या सृजन करतात. हा ऑलरेडी त्याने न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुरू केल्यानंतर त्यामध्ये स्कूलपासून ते स्किलचं काम सुरू होणार आहे.